तर शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक यादीत समाविष्ट झालेत। किल्ले आता जागतिक नकाशावर पाहायला मिळणार अशी प्रतिक्रिया इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी दिली। गेल्या 70 वर्षात आपल्या किल्ल्यांकडे दुर्लक्ष झालं, तर किल्ल्यांचं जतन करण्याची जबाबदारी सर्वांची आहे असं देखील ते म्हणाले। युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून छत्रपती शिवरायांच्या 11 किल्ल्यांची निवड केली। ही प्रत्येक मराठी माणसाला, महाराष्ट्राला आणि भारतवासियांना अतिशय अभिमानास्पद आनंददायक गोष्ट आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि हे गडकोट किल्ले, सागरी दुर्ग याचं एक अतूट नातं आहे। शिवाजी महाराजांनी याच गडकोटांच्या साहाय्याने हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, त्या स्वराज्यासाठी संघर्ष केला आणि त्याचं रक्षणही केलेलं आहे। या सर्व गडकोट किल्ल्यांना फार मोठा इतिहास आहे। या जागतिक वारसा जाहीर झाल्यामुळे जगाचं लक्ष आता आपल्याकडे वेधलं जाणार आहे आणि भविष्यामध्ये शासनाने आणि शिवभक्तांनी, दुर्गप्रेमींनी एकत्र येऊन ह्याला एक नवी चालना दिली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।